विधिमंडळ परिसरात आमदार आदित्य ठाकरे बोलतायत, पाहूया. तर होतं आम्ही हाऊस बंद पाडलं कारण आमची मागणी हीच आहे की स्पष्टीकरण नको आहे आम्हाला. बबनराव लोणीकरजी यांनी माफी मागावी, ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागावी, बाकी काही आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं नाही आहे. आणि तर जर त्यांना सहभाग पुढे घ्यायचा असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची माफी मागावी. आणि दुसरं मत आमचं हे आहे की भाजपने असेल किंवा यशवंतची गटाने असेल त्यांना संरक्षण देऊ नये. जर संरक्षण दिलं याचा अर्थ हाच होईल की ते त्या दिवशी जे बोलले तीच भूमिका आणि तेच मन हे भाजपचं आणि यशवंतची गटाचं आहे. एक मिनिट हा विषय, आज सभागृहामध्ये शेतकऱ्याचा अवमान करणारा आमदार लोणीकर यांनी काही खुलासा केला. आम्ही त्यावेळेस मागणी केली की तुम्ही शेतकऱ्याचा अपमान केला आहे, त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा माफी मागा. ते माफी मागत नव्हते. ते खुलासा करताना सांगतात मी असं बोललोच नाही, हे माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं. माझ्या हाडात शेतकरी आहे, माझ्या रक्तात शेतकरी आहे, माझ्या मांसात शेतकरी आहे. अरे तुझ्या मांसात आहे की हाडात आहे की रक्तात आहे, पण तो बोलून मोकळा झाला आहे. तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ते आपला खुलासा करत होते. मी असं बोललो नाही. सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं की त्यांनी जे म्हटलंय मोदी तुमचा बाप आहे हे ते सांगितलं त्या ठिकाणी. त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं तुमच्या अंगावरचे कपडे मी दिलेत, आमच्या सरकारनं दिलेत, तुमच्या बहिणींना आईंना 1,500 रुपये लाडक्या बहिणीचे मी दिलेत, माझ्या सरकारने दिलेत, यांच्या बापांनी दिलेत, अशा पद्धतीनं त्यांनी उल्लेख केला होता. त्यामुळं समस्त शेतकऱ्यांचा अपमान लोणीकरांनी केलेला आणि म्हणून आमची मागणी होती की तुम्ही माफी मागा. तर त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री लोणीकरांच्या बोलण्याला समर्थन देत होते की ते लोणीकरांना समर्थन देत होते. म्हणजे लोणीकरांचं वाक्य हे शेतकऱ्याप्रती जे आहे तेच या लोकांची भूमिका होती. तिथेही मंत्री लोणीकरांची वकिली करत होते. म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे यांची भूमिका, लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का? लोणीकरांचं वक्तव्य म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार यांची सुद्धा लोणीकरांच्या म्हणण्याला दुजोरा आहे का? तर म्हणून आम्ही माफी मागा म्हणून मागणी करत असताना उलट ज्या केंद्र सरकारने हजारो शेतकऱ्याचा बळी घेतला मोदींच्या नेतृत्वातील, त्यांना येऊ दिलं नाही, आंदोलन करू दिलं नाही हरियाणा पंजाबमधल्या शेतकऱ्यांना, ते आम्हाला म्हणतायत की देशद्रोही आहे. म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे. आपण शेतकऱ्यांचा अवमान करायचा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भिकारी म्हणायचं आणि वरून माफी मागायची नाही आणि लोणीकरांचं समर्थन करायचं. आज संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं आहे की लोणीकरांची भूमिका जी आहे तीच भाजपाची भूमिका आहे. म्हणून आम्ही माफी मागायसाठी त्यांना आग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी सभागृह आज तहकूब झाला, परंतु लोणीकरांनी माफी मागितली नाही. हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. तर आम्हाला वाटलं होतं की भाजप त्यांना एकटं पाडेल आणि त्यांना माफी मागायला लावेल, पण आता कळायला लागलेलं आहे की त्या दिवशी जे लोणीकर बोलले तीच भाजपची खरी भूमिका आहे. खरंच त्यांचं जे मन आहे ते शेतकरी विरोधी आहे. मनीषा कायंदे यांनी परिषदेमध्ये एक महत्त्वपूर्ण केलं की वारीमध्ये जे रोड शो आणि पथनाट्य केले जातात त्याच्या माध्यमातून अर्बन नक्षलवादी घुसले आहेत. ते वारीमध्ये तुळशीच्या रोपाच्या ऐवजी संविधानाचे प्रती देत आहेत आणि ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न. मला वाटतं अशा लोकांकडे लक्ष जास्त देऊ नका. ते पक्ष इथून तिथे जाणाऱ्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही. आणि संविधान याबद्दल बोलणं जर अर्बन नक्षल असेल तर तुम्ही काय पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला तुम्ही जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कोणी साजरा केला? जरा आरशात बघावं आणि बोलावं. जाऊ दे, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. देखिए ऐसे लोगों को ज्यादा ध्यान न दे. अभी इस महाराष्ट्र में 700 से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है पिछले 3 महीनों में और उसी विषय पे हम लड़ रहे हैं. कहीं ना कहीं लक्ष्य विचलित करने के लिए ये जो लोग हैं जो संविधान को नहीं मानते हैं, संविधान बदलना चाहते हैं, संविधान खारिज करना चाहते हैं, यही असल में अर्बन नक्सल है और यही लोग अपने देश को धोखा है.
तेव्हा बबनराव लोणीकरांवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. लोणीकरांनी माफी मागावी